प्रथमेश आणि पूर्वा गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत होते. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले आहेत, मात्र त्या प्रमाणात बँकांनी एफडीच्या व्याजदरात वाढ केली नाही, असं प्रथमेश म्हणाला. तसेच आता व्याजदर वाढण्याची शक्यता खूप कमी आहे, यावर दोघांचंही एकमत झालं. पुढच्या 3 ते 5 वर्षात जर व्याजदर कमी झाले तर डेट फंडवर चांगला रिटर्न मिळेल, असं पूर्वा प्रथमेशला सांगते. मात्र कॉर्पोरेट बॉन्ड फंड म्हणजे काय, असा प्रश्न प्रथमेशला पडलाय. बॉन्डच्या किमती आणि व्याजदर विरुद्ध दिशेने जातात. म्हणजेच जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बॉन्डच्या किमती कमी होतात आणि जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बॉन्डच्या किमती वाढतात. याचाच अर्थ असा, ज्या वेळेला व्याजदर वाढत असतात त्यावेळेला बॉन्ड स्वस्त किमतीत मिळतात. बॉन्डच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ उताराचा परिणाम म्युच्युअल फंडच्या NAV वर म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यूवर होतो. भारतात सध्या व्याजदर वाढलेले आहेत. या परिस्थितीत कॉर्पोरेट बॉन्ड फंडचा गुंतवणूकदारांना फायदा होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. फंड मॅनेजर चांगल्या रिटर्न मिळणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकतील. कॉर्पोरेट बॉन्ड असे बॉन्ड आहेत ज्या माध्यमातून सरकारी किंवा खासगी कंपन्या सामान्य लोकांकडून किंवा संस्थांकडून पैसे गोळा करतात. मार्केट रेग्युलेटर सेबीच्या मते कॉर्पोरेट बॉन्ड म्युच्युअल फंडने कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये त्यांच्या मालमत्तेपैकी किमान 80% रक्कम गुंतवली पाहिजे. शिवाय ते केवळ AA रेटेड किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग असणाऱ्याच कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतात. याचा अर्थ कॉर्पोरेट बॉन्ड फंड केवळ टॉप रेटेड बॉन्ड्समध्येच गुंतवणूक करू शकतो. अशा बॉन्ड्समध्ये लिक्विडिटी जास्त असते, त्यामुळे डेट फंडमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार कधीही बॉन्ड विकू शकतो. कॉर्पोरेट बॉन्ड म्युच्युअल फंडमध्ये इतर साधनांच्या तुलनेत मध्यम जोखीम असते. हे इतर डेट फंडपेक्षा सुरक्षित आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीत कॉर्पोरेट बॉन्ड फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. या फंडमध्ये क्रेडिट रिस्क कमी असते. व्याजदर चढ उताराचा धोका देखील या फंडमध्ये मध्यम असतो. जब कंपनीज को अपने रेगुलर ऑपरेशंस के लिए पैसे चाहिए होते हैं तो वो म्यूचुअल फंड्स से पैसा ले सकते हैं या म्यूचुअल फंड्स इनमें इन्वेस्ट कर सकते हैं. तो ये डेट ऑब्लिगेशंस होती हैं. तो इसका मतलब क्या है, एक इंटरेस्ट रेट होता है, एक तारीख होती है, एक टेन्योर होता है जहाँ पे जिस टर्म के लिए वो पैसा लेती है म्यूचुअल फंड से. सो एज एन इंडिविजुअल इन्वेस्टर हम इन्वेस्ट कर सकते हैं, पर हम कितने कंपनीज को पैसा देंगे, 1, 2, 3. तो म्यूचुअल फंड्स जो एक पोर्टफोलियो बनाती हैं, ऐसे समझिए 25-30 कंपनीज को पैसा देती हैं और इनका टारगेट होता है कि गवर्नमेंट सिक्योरिटीज से ज़्यादा या FD से ज़्यादा इंटरेस्ट बना पाए और हमको रिटर्न दे सके. बट इसमें रिस्क भी ज़्यादा होता है क्योंकि कंपनीज अक्सर या तो इंटरेस्ट देने में देर कर सकते हैं या इंटरेस्ट डिफॉल्ट कर सकते हैं. तो इसमें डिफॉल्ट रिस्क होता है, क्रेडिट रिस्क होता है कि कंपनीज अगर बंद हो गई या ये नहीं दे पाई टाइम पे या दे ही नहीं पाई तो फिर वो म्युच्युअल फंड के रिटर्न पे भी असर पड़ सकता है. कॉर्पोरेट बॉन्ड फंडवर किती टॅक्स आकारला जातो ते आता जाणून घेऊया. या फंडवर डेट फंड प्रमाणे टॅक्स आकारला जातो. नवीन नियमानुसार इंडेक्सेशनचा फायदा डेट फंडवर आता मिळत नाही. त्यामुळे डेट फंडवर मिळणारा रिटर्न आता गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात जोडला जातो आणि त्यानुसार टॅक्स आकारला जातो. आता कॉर्पोरेट बॉन्ड फंडमध्ये गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळाला आहे ते पाहूया. येस म्युच्युअल फंडने दिलेल्या माहितीनुसार 10 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कॉर्पोरेट बॉन्ड फंडने 1 वर्षात 6.8%, 3 वर्षात 4.4% आणि 5 वर्षात 6.7% रिटर्न दिलाय. सध्या व्याजदर त्यांच्या उच्चांकावर आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची रणनीती ही 4 ते 5 वर्षांच्या मुदतीच्या फंडमध्ये गुंतवणूक करण्याची असावी. हा गिल्ड फंड असू शकतो किंवा बँकिंग आणि PSU क्षेत्रातील दीर्घ मुदतीचा फंड किंवा कॉर्पोरेट बॉन्ड फंड देखील असू शकतो. मध्यम जोखीम घेऊ शकणारे गुंतवणूकदार या फंडमध्ये 3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी गुंतवणूक करू शकतात. थोड़ा सा एक्स्ट्रा रिस्क ले सके वो इसमें निवेश कर सकते हैं. वो ऐसे इन्वेस्टर्स हैं जो थोड़ा सा रिस्क पहले भी ले सकते हैं. उनका फिक्स डिपॉजिट्स के अगेंस्ट हमको इसको कंपेयर नहीं करना चाहिए. ये मैं इक्विटी तो नहीं मानूंगी बट काफी रिस्क होता है क्योंकि कंपनीज को पैसा दे रहे हैं हम, तो रिस्क तो है ही, बट रिटर्न भी थोड़ा ज्यादा है. तो थोड़े एक्सपीरियंस्ड इन्वेस्टर्स को मैं मानूंगी कि ये इसमें निवेश करना चाहिए और यूजुअली 3 से 5 साल का टेन्योर हमको देना चाहिए. कॉर्पोरेट बॉन्ड फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी योजनेचा कालावधी काय आहे ते बघणं आवश्यक आहे. गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचा कालावधी फंडच्या कालावधीशी
जुळायला पाहिजे. असं झालं तर व्याजदरामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीचा गुंतवणूकदाराला फटका बसणार नाही. कॉर्पोरेट बॉन्ड फंडची किमान 80% रक्कम टॉप रेटेड कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवली जाते. उर्वरित 20% गुंतवणूक कुठे केली जाते त्याची माहिती आपण व्यवस्थित घेतली पाहिजे, जेणेकरून डिफॉल्ट रिस्क कमी होईल. गरज पडली तर फंडची निवड करण्यासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराची मदत देखील घेता येईल.